झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। पारू ऐक ना, आजचं दुपारचं आमरस शिल्लक आहे का? मला ना खूप क्रेविंग होतंय, मस्त झालं होतं। एक काम करतेस का तू, पटकन आमरस घे आणि माझ्या रूम मध्ये ये, आणते। पारू थांब, तुझ्या गळ्यात ही चेन कुठून आली? तू चोरी केलीयस? काय ग? आता काय झालं? आदित्य सर, तुम्ही इकडं जेवणाचा गाठ घातलात म्हणून प्रिया मॅडमच्या लक्षात आलं। काय मग त्या होत्या म्हणून त्यांनी समजून घेतलं। त्यांच्या जागी जर का दामिनी मॅडम किंवा दुसरं कोणी असतं जर यार तू सतत काहीतरी खुचपट काढत असतेस का? नाहीतर एकतर माझ्यावर रागवत असतेस। कधीतरी प्रेमाने बोल, निदान आजच्या दिवशी तरी प्रेमाने बोल। आजचा दिवस किती चांगला आहे पारू। पारू, आपलं प्रेम आजच्या दिवसासारखं अक्षय राहील असं काहीतरी बोल। हे बघ, आपल्या घरची परंपरा आहे ना, नवरा बायकोने एकाच ताटात एकत्र जेवायची। खरं तर मला ना तुला काहीतरी असं छान सोन्याचं काहीतरी गिफ्ट करायचं होतं, पण मी विसरलो। आदित्य सर, असं काय करताय तुम्ही? तुम्ही मला एवढं सुंदर कानातलं दिलं आहे, आणि काय पाहिजे? नाही नाही नाही, मी आपल्या घराची परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन म्हणू शकत नाही। आदित्य सर, काय करताय तुम्ही? माझी आई आहे ना, ही रूढी परंपराच्या बाबतीत खूप पक्की आहे, कळलं? आता समजा आपलं लग्न झालं असतं तर तिने मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायला लावलंच असतं। आता मी लवकरच तुझ्या गळ्यात छान एखादं सोन्याचं मंगळसूत्र घालेनच, पण तोपर्यंत माझ्याकडून अक्षय तृतीयाची ही छोटीशी भेट। नाही आवडली वाटतं? नाही आवडली का? नाही नाही, तसं नाही, आवडली। पारू, मी काय विचारते तुला, तू या घरात चोरी केलीयस? ही चेन तुझ्या गळ्यात कुठून आली? आज आज दादासाहेबांनी आदित्य आणि प्रीतमला दिली होती ना अशी सेम चेन। एक मिनिट, तू तू कुणाच्या रूम मध्ये जाऊन चोरी केलीयस पारू? तू ना पटपट बोल। तू ना असं नाही ऐकणार। आज काहीही झालं तरी वहिनींसमोर तुला नेणार आणि या घरातून तुझी कायमची हकालपट्टी करणार। त्याशिवाय नाव नाही लावणार मी, दामिनी। दामिनी मॅडम, असं काय ते प्लीज ऐका ना माझं आहे बघा, मी सांगते तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे। आजचा सण छान पार पडला नाही? म्हणजे आमरसपुरीचा बेत मस्त झाला। सगळ्या नवऱ्यांनी आपापल्या बायकांना उत्तम गिफ्ट दिलेली आहेत, सगळं मस्त झालं ना?
ये ये ना ये इथे ये. वहिनी, ही बघा तुमची लाडकी पारू. आज तुमच्या या लाडक्या पारूने आपल्या घरात चोरी केली आहे, चोरी. दामिनी, परत परत तेच तेच तमाशे करू नकोस हा. नाही, मला वाटलंच होतं. तुमचा ना माझ्यावर काडी एवढा सुद्धा विश्वास नाही. हे बघा, या पारूच्या गळ्यात ही चेन कुठून आली? काय आहे? ही चेन दिसतीये? दादासाहेब, तुम्ही आज आदित्य आणि प्रीतमला सेम चेन दिली ना? मी सांगते ना, त्या दोघांपैकी कोणाच्या तरी गळ्यातून चोरली आहे तिने. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, चोरली नसेल तिने. मग कोणी गिफ्ट दिली आहे का? कोण देईल गिफ्ट? आपला आदित्य. दामिनी काकू काय वहिनी, मी काय म्हणते, आज काय येतो सोक्ष मोक्ष लागू देतच. तुम्ही तपासून बघा. या दोघांच्या गळ्यात जर चेन नसेल तर या पारूने आपल्या घरात 100% चोरी केलीये. एक मिनिट, काय चालू आहे इथे? प्रीतम, ऐक ना, दादासाहेबांनी तुला आणि आदित्यला चेन दिली ना अक्षय तृतीया म्हणून. तुझ्या गळ्यात आहे का ती चेन? दाखव. ही बघ, बाबाने दिल्यापासून गळ्यातच आहे माझ्या. आता नाही, प्रीतमची नसेलच. मला काय वाटतंय, आदित्यच्या गळ्यातून चोरली आहे हिने. हो, आदित्य, तुझ्या गळ्यातली चेन दाखव. हे बघ, माझी चेन माझ्याच गळ्यात आहे. मग पारूच्या गळ्यात चेन कुठून आली? आई, ऍक्च्युली मीच सांगायला विसरले. आबांनीच पाठवली होती ही चेन पारूसाठी, अक्षय तृतीयाची एक छोटीशी भेट म्हणून. आबा तिला पण मुलगी मानतात ना, मीच दिली ती पारूला. मला माहिती आहे की आदित्य दादांच्या गळ्यात सुद्धा सारखीच चेन आहे, पण बरोबरच आहे ना, तुमची आणि आबांची निवड सेमच असणार. प्रिया, खरंच सकाळपासून मी सुद्धा विचार करत होते की पारूला काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे. बहुतेक माझ्या भावाला माझ्या मनातलं कळलं. आता त्याने गिफ्ट दिलं काय किंवा मी गिफ्ट दिलं काय फरक पडतो? बरं, तुम्ही सगळेजण आपापल्या कामाला जा. जा पार. द्या. दामिनी, तू थांब. दामिनी, हल्ली तुझ्या किटी पार्टीज वगैरे नसतात का? तिकडे जात नाहीस वाटतं. मला वाटतं की तिथे जास्त लक्ष दे, घरात लक्ष देण्यापेक्षा. बहुतेक अक्षय तृतीया आहे म्हणून एवढ्यावरच निभावलं. बरं झालं. येते. ये. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज